तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे, हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू. खाली काय त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे LNT कंपनी आहे काम करते, इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील LNTमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणून आता जे काय आता तुरंत काम सुरू होईल, कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्टगार्ड पण आहे आणि NDRF पण आहे. हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील. अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल. सर, नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.